बहिणीला द्यायला पैसे आहे, लाडका भावाला द्यायला पैसे आहे, तीर्थदर्शनाला न्यायला पैसे आहे, पण शिक्षणासाठी इच्छा सरकारपाशी पैसे नाही. ओबीसी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचा समाज कल्याण कार्यालयात ठिय्या. वर्ध्यात ओबीसी हॉस्टेलचे अनुदान रखडले. 6 महिन्यांपासून भोजन भत्ता नाही. वर्ध्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला अनुदान नसल्याने गेल्या 6 महिन्यांपासून निर्वाह भोजन भत्ता न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयात ठिय्या मांडला आहे. विशेष समाज कल्याण आयुक्त किशोर भोयर यांच्या दालनासमोर ठिय्या मांडून विद्यार्थ्यांनी रखडलेल्या अनुदानाकडे लक्ष वेधले आहे. 200 विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून भोजन भत्ता मिळाला नाही. निर्वाह भत्ता देखील रखडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक होत समाज कल्याण कार्यालयात ठिय्या मांडला. आपल्या हक्काच्या अनुदानासाठी विद्यार्थ्यांकडून यावेळी जाब विचारण्यात आला आहे. आम्ही ओबीसी हॉस्टेलचे विद्यार्थी आहे आणि 6 महिन्याचे आमचे पैसे ओबीसी हॉस्टेलचे आतापर्यंत एक रुपया पण आलेला नाही. लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहे, लाडका भावाला द्यायला पैसे आहे, ते गुडघ्या वाटगायले तीर्थदर्शनाला न्यायला पैसे आहे, पण शिक्षणासाठी इच्छा सरकारपाशी पैसे नाही आहे. आणि आम्ही जर वर्धा समाज बाकी पूर्ण जिल्ह्याचे जे बाकीचे महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्याचे ओबीसी हॉस्टेलचे पैसे आलेले आहे. फक्त आमचा वर्धा जिल्हा असा आहे तर आतापर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांना 1 रुपया पण आलेला नाही. ना यांच्याकडे जर आलो आम्ही तर हे आम्हाला तारीख देते, उद्या परवा आहे. आणि याच्यानंतर आम्ही यांच्याकडून लिहून घेतलं बा आम्हाला 10 मार्च 2025 पर्यंत तुम्ही पैसे द्या, आम्ही तो पण तुमच्यावर येणार नाही. त्यांनी आमच्यावर ठीक आहे म्हणे आम्ही तुम्हाला 10 मार्च 2025 पर्यंत पैसे देऊ म्हणे. मॅडम 11 तारखेला आम्ही येतो तोपर्यंत तुम्ही पैसे आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, पण 11 तारखेला आम्ही आमचे पैसे घ्यायला तुमच्याकडे येऊ म्हटलं. मॅडम म्हणे ठीक आहे म्हणे तुमचे पैसे 10 तारखेपर्यंत देऊन जाणार तुम्ही काहीच काळजी नका करू म्हणे. मॅडम आमचा नंबर वगैरे घेतला मला फोन करतो म्हणे. पण विषय इथं असा आला यांनी आम्हाला बायकायदा लिहून दिलं स्टॅम्प सोबत तुमचे 10 तारखेला कोणत्याही हालतीत पैसे द्या. आता मॅडम म्हणते ते इथं ऑफिसर नव्हता म्हणजे अधिकारी त्याची साईन झाली नाही म्हणते, तर ह्या बा आता साईनमुळे तुमचे पैसे लटकले आमचे. सर आता हा मार्च एंडिंग आहे आणि मार्च एंडिंगचा तो जर पैसा आम्हाला भेटला नाही तो पैसा वापस चालले जाईल. पण आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना आम्ही जायचं कुठं बा? आम्ही शिकायचा अधिकार नाही का आमचा शिक्षणाचा अधिकार आहे ना. ओबीसी तुमच्या पैसे हे पैसे नव्हते का ओबीसी खोललं काय तुम्ही? सगळ्यात पहिले प्रश्न आहे आमचा. हो सगळ्या गोष्टीसाठी तुमच्याकडे पैसे पण आमच्याकडे पैसे का नाही? पण नावापुरतं ओबीसी हॉस्टेल खोललं का तुम्ही? हॉस्टेल खोललं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही गरज नव्हती हॉस्टेल खोलायची. आम्ही जसं पहिले राहतो तसे राहत होतो. पण तुमच्या वोटिंगसाठी आज आमचं भविष्य दावावर लागलेलं आहे. आज आमच्या भविष्यावरती हे आलेलं आहे. आज जर आमचा अधिकार आम्हाला मिळाला नाही तर आम्ही सर आमचं आंदोलन दिवसभर चालणार आहे. दिवसभर जोपर्यंत पैसे आजच्या तारखेला आमचे पैसे आले पाहिजे. आमचा जो सामोरचा हे राहील त्याचं आम्ही काय करू ते आम्हाला स्वतःला माहिती नाही राहणार. कारण आम्हाला अधिकार माहीत आहे. आम्ही सगळे ग्रॅज्युएट आहे सर, अनपढ एक बी नाही आहे. आणि कायदा कसा वापरायचा हे आम्हाला माहीत आहे सर. धन्यवाद सर. आम्ही ओबीसी बॉईज हॉस्टेलचे सगळे विद्यार्थी आहे इथं जमलेलो आहोत. आम्ही कमीत कमी 4 ते 5 वेळा येऊन समाज कल्याणमध्ये येऊन गेलो. कशासाठी? विषय हा आहे आमचा निर्वाह भत्ता. आमचा निर्वाह भत्ता हॉस्टेल सरून 6 महिने झाले तरी निर्वाह भत्ता देण्यात आलेला नाही आहे. काही मुलं लग्नात जातात, जेवायला लोकांच्या लग्नात जातात न सांगता. काही लोक कॅटरसवर कामाला चालले आहे. अभ्यासावर त्याचा काय परिणाम होत आहे, काय भविष्य चाललं लेकरायचं. तर शासनानं आम्ही 5 वेळा आलो. 6व्या वेळेस इथल्या आम्हाला या मॅडमनी लिहून दिलं की 11 तारखेपर्यंत तुमचा निर्वाह भत्ता येऊन जाईल. आणि आजची तारीख आहे 11. आज आम्ही इथे आलो तर मॅडम म्हणताय ऑफिसर नव्हते, हे नव्हते, ते नव्हते. चंद्रपूर अजून आपला नागपूर इथे पैसे आलेले आहे. तिथं कोणाच्या ऑफिसरच्या बदल्या नाही झाल्या का? तिथं शासन नाही आहे का? तिथचे अधिकारी नाही आहे का? ते कसं होत आहे मग? इथंच काऊन नाही होत आहे? हे काय प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सांगा नेमकं. आज आम्ही पैसे भेटल्याशिवाय इथून एकही विद्यार्थी उठून जाणार नाही आहे. आजचे सगळे जे कोणाचा पेपर आहे, त्याचा पेपर आहे, त्याची लॅब आहे, तो सगळे इथे येऊन बसले. कशासाठी? जेवायला भेटलं पाहिजे 2 टाइमचं. बाकीचे भत्ते तर मागतच नाहीये. त्या कायद्यामध्ये लिहून आहे का तुम्हाला 2 टाइमचे वर्षभराचे नाईट ड्रेस, आणखी जे हॉस्टेल कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्टचे पैसे लागतात, ट्रिपचे पैसे लागतात, सगळे लिहून आहे GR मध्ये. आम्ही तर फक्त जेवायचेच मागत आहोत. तुम्हाला तेवढे तर द्या. धन्यवाद. आजच्या